जय खानदेश मंडळी, आपली आजची रेसिपी आहे उडदाची डाळ। आता उडदाची डाळ म्हणलं म्हणजे खानदेशच्या लोकांना आवडणार नाही असं होईन का? चला मग आता खानदेशीच काय, खानदेशच्या बाहेरचे बी लोक आपली उडदाची डाळ खातील अशा उडदाची डाळची रेसिपी सांगते मी तुम्हाला। एकदा अशी उडदाची डाळ बनाडी पहा, मग तुम्ही जर 8 दिवसातून उडदाची डाळ खात असाल तर तुम्ही 2च दिवसात उडदाची डाळ खायला लागी जाशाल, इतली भारी लागते। चला मग जा किचन मध्ये, कारण आता खाणे म्हणल्यावर करणं तर आपलेच पडीन ना। इकडे मी 1 वाटी काळी उडदाची डाळ घेतली, फोत्र्यांवाली घे जा, बिना फोत्र्यांवाली उडीदची डाळ काही चव देत नाही। त्याच्यानंतर थोडीशी त्याच्यामध्ये तोरची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि मूगची डाळ घेतली। आता तुम्ही म्हणशान ह्या इथल्या का बघ, हा मी तिथल्याच आवडता, मला एकदम भारी लागते। तुम्ही एकदा तशीच करी पाहता, फक्त हरभऱ्याची डाळ न टाकता त्याच्यामध्ये तोरची डाळ बी टाका थोडीशी, आणि थोडीशी मुगाची डाळ बी टाकी पा, मग पहा तिची चव। ते घेतलं का त्याला 3-4 पाण्यानं चांगलं धुई टाका, त्याचं पुरं काळं पाणी निघू द्या आणि चांगलं निघतंय गार पाणी राहू द्या। त्याच्यानंतर आता कुकर मध्ये तिला शिजाडी घ्या, 3-4 शिट्ट्या होऊ द्या। तिला कुकर मध्ये टाकले का तिच्यामध्ये थोडस मीठ आणि थोडीशी हळद टाक जा। 3-4 शिट्ट्या झाल्या का तिला थोडीशी चमच्यानं घोटी घे जा, म्हणजे ती चांगली शिजते, आणि त्याच्यानंतर तिला थोडीशी घोटली का मग ती अजून चांगली लागते। चला मग आता आपण इकडे वाटण करी घेऊ। आता याच्यामध्ये मी ना गेले थोडस खोबरं, थोडशा हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडस अद्रक। लसूण जरासा जास्त टाकजो, कंजूसपणा करजो नको। आता ते थोडस जाड मोठं वाटी घ्या, जास्त बारीक वाटू नका, थोडस जाडच ठेवा। आता उडदाच्या डाळीला थोडीशी चमच्यानं घोटी घ्या। मग आता एक कढाई ठेवा आणि तिच्यामध्ये तेल टाका, तेल बी थोडस जास्तच टाका। मग तेलामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी द्या, आणि इकडे मी अजून थोडासा लसूण कुटीसन घे गेले, तो लसूण टाकला, थोडासा चांगला असा लालसर झाला का त्याच्यामध्ये कढीपत्ता टाक। कढीपत्ता कुदायला लागला का मग त्याच्यामध्ये ते आपण जे वाटण करेल होतं ते वाटण टाके घ्या। ते वाटण थोडस झालं की मग त्याच्यामध्ये हळद, धना पावडर, थोडासा गरम मसाला आणि थोडस मीठ टाकी घ्या। मीठ थोडसच टाक जा, मीठ आपण उडदाच्या डाळीमध्ये टाकेल होतं। मग त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्याला जे काही उरेल सुरेल असेल ते धुईसन त्याच्यामध्ये टाकी घ्या। कसं आहे काय ठिकाणी कंजूसपणा करी घेणा पडतो। मग तो मसाला चांगला परतला की त्याच्यामध्ये उडदाची डाळ टाकी घे, आणि तिला अजून मस्त 5-10 मिनिटं शिजू दे। ती शिजली का मग त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकी घे, एवढी मोठी। कोथिंबीरच्या बाबतीत कंजूसपणा जरासा बी करायचा नाही। चाल मग झाली आपली भाजी तयार। आता आपण करू भाकर। आता मला उडदाच्या डाळीबरोबर ज्वारीची भाकर आवडते, तुम्हाला जी आवडत असेल ती तुम्ही करी घ्या। ठेव मग तवा आणि टाक भाकर, आणि टाक मस्त मोठी तवाभर भाकर। एकच खा आणि तिकडेच राहा। एक भाकर खाल्ली का दुसरी मागे का ना मागे समोरचा। चला मग झाली आपली भाकर। आता वाढ ताटली मध्ये काला मोडी घे, मस्त लोणच्याची चिरी, एक कांदा घे फोडीसन, उडदाचा पापड भुजी घे, मोड काला, आणि मग कशी रप काढता। आणि एकदा अशा पद्धतनं उडदाची डाळ नक्कीच करी पा, आणि करली का नाही करली ते मला बी सांगा, आणि कशी झाली होती हे बी सांगा।